मंत्री आशिष शेलार यांनी भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं अभिनंदन केलंय। पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिलेली आहे असं शेलार यांनी म्हटलंय। तर कोकणाशी नाळ जोडलेले आणि पक्के मुंबईकर असा उल्लेखही शेलार यांनी केलाय। एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षासाठी आले होते, त्यांना बोलणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी संगमनेर इथल्या शिंदेंच्या सभेवर दिली। त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली असंही थोरातांनी म्हटलं। काँग्रेस सोडून जाणाऱ्यांबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केलं। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा, आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर मजबूत आहे असं सपकाळ यांनी म्हटलं। स्थानिक स्वराज्य संस्था युती राज्य पातळीवर होणार नाही असं विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होईल, मित्र पक्षांना त्याबाबत सांगितलंय। आमची एकला चलोची भूमिका नाही असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। भाजपकडे धर्माचा द्वेष निर्माण करण्याचं शस्त्र आहे। भाजप निवडणूक आयोग देखील शस्त्रासारखं वापरतो अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केली। तर भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करतो असं थोरातांनी म्हटलंय। अजित दादा हे दादागिरी विसरले, त्यांनी नावापुढे दादा लावावं की आणखी काही हे आम्हाला माहिती नाही असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय। शेती वाहून गेली आहे, पंचनामे झाले नाहीये, संत्र्यांचं मोठं नुकसान झालंय, प्रशासनावर कुठल्याच मंत्र्याचं नियंत्रण नाहीये असा घणाघात कडू यांनी केला आहे। मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे। यावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली। जरांगे यांना कुणी फसवलं हे जरांगे सांगू शकतील असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांविषयी शिवराळ भाषा वापरतात, सरकारची एवढी हतबलता आहे का असा सवाल ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केलाय। तर जरांगेंना नक्षलवादी जाहीर करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। सांगलीमध्ये बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीनं गोपीचंद पडळकरांना धर्मरक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी आपली आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, धर्मांतरणाच्या बाबतीत कायम विरोध करत राहणार असं पडळकरांनी म्हटलं। मतांची चोरी झाली, घोटाळे झाले, खोटं मतदान झालं हे पुढे येतंय असं विधान मतचोरीबाबत बाळासाहेब थोरातांनी केलं। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा विषय येणार असून आम्ही काळजी घेणार आहोत असं थोरात यांनी म्हटलंय। कोल्हापुरात काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती होती। नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचं प्रारूप जाहीर करण्यात आलं। किरकोळ बदल असून जुनीच प्रभाग रचना ठेवण्यात आली आहे। 4 सप्टेंबरपर्यंत या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना घेता येणार आहेत। त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बाहेर पडून जनसंपर्क सुरू केला। एसटी कर्मचाऱ्यांना उद्याच त्यांचा पगार होणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर केला जाणार होता। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील कर्मचाऱ्यांचा पगार लवकर करण्याचे आदेश दिले होते। जळगावात बोगस शालार्थ आयडी तयार करून जवळपास 50 शिक्षकांची बोगस भरती झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला असून शाळेच्या मुख्याध्यापकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। 5 अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या दालनात चौकशी केली आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत मधुकर साखर कारखाना विक्री करताना गुलाबराव देवकरांनी पैसे खाल्ल्याचा आरोप आहे। तर पुरावा दिल्यास माझ्यासहित सर्व संचालक मंडळ राजीनामा देईल असं गुलाबराव देवकर यांनी म्हटलेलं आहे। लातूरच्या रेणापुरातील पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन द्यावं, थकीत ऊस बिलाची रक्कम द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास सहकुटुंब जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी,
EPF इन्शुरन्स आणि बदली धोरण या प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. ओझरच्या पुण्यभूमीमध्ये दुर्मिळ फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दाखल झाले. सकाळच्या सुमारास हे थवे श्रींच्या मंदिराजवळून कुकडे नदीच्या परिसरामध्ये मुक्त संचार करताना दिसले. त्यामुळे गणरायाच्या द्वारे यात्रेला जणू निसर्गानंच केलेले स्वागत असल्याचा अनुभव भक्तांना आलाय. मालेगावच्या खलाणेमध्ये काम करताना जेसीबीचा तोल गेल्यानं जेसीबी दरीत कोसळलं. दरीमध्ये कोसळताच मशीनला अचानक आग लागली. या आगीमध्ये जेसीबी संपूर्ण जळून नुकसान झालंय. या अपघातामध्ये जीवितहानी टळली असून जेसीबीनं पेट घेतल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील जागा महसूलमधल्या काही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावानं खरेदी विक्री झाल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशीचे आदेश दिले. तर येत्या आठवड्यात चौकशी समिती नेमली जाणार आहे. नाशिकच्या येवल्यातील महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा देखील इशारा दिलेला आहे.